पूर्ण माझं आवरून झालंय आणि लग्नाने मी तर स्पेशल असा लुक आहे आणि इतकं मस्त वाटते ना आणि इतका क्यूट दिसते ना. तीन झाली की रे. ओके अजून लय नाही हो जुना अनुभव. अगो बेबी हॅपी जर्नी बोल. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज 10 मे रविवार, मदर्स डे. हॅपी मदर्स डे. आणि हा पूर्ण व्हिडिओ आम्हा सर्वांसाठी खूप स्पेशल असणार आहे. आणि फायनली खूप दिवसापासूनची तयारी करत आहे, तो आज दिवस आला. म्हणजे राकेशचं लग्न. आणि खरंच ही जी काही शॉपिंगची फेज किंवा त्यानंतर कालचा हळदीचा राडा, खूप एन्जॉय केला, डान्स झाला. तर आज तो दिवस आला आणि सगळेजण खूप एक्सायटेड आहेत. आणि काल रात्री आम्ही गावी आल्यामुळे सगळी तयारी करून घ्यायची आहे. आणि इतर वेळी कसं आईसोबत असतील तर इतके असं फ्रस्ट्रेशन येत नाही किंवा गडबड नाही होत, परंतु आज पूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटी असल्यामुळे सकाळपासून इतकी गडबड झाली. तरी सगळं मी आवरून घेतलं वेळेत. आणि 12:30चा लवकर मुहूर्त असल्यामुळे सुद्धा मला लवकर जायचं आहे. आणि मेन म्हणजे दरवेळीप्रमाणे तिथे जाऊन ज्योतीची सुद्धा तयारी करायची आहे. आणि स्पेशली माझं सुद्धा पूर्ण आवरायचं आहे. आणि मागच्या वेळी कसं पूर्ण प्री प्लेटिंग वगैरे साडी केली होती, त्यामुळे थोडासा लेट नाही लागला. परंतु आज पूर्ण तयारी करणं बाकी आहे. आणि विरूची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आहे, त्यामुळे मला काहीच टेन्शन नाही. आता ते दोघं बाहेर गेले तर पटकन माझं पूर्ण आवरून घेते. पूर्ण माझं आवरून झालंय आणि लग्नाने मी तर स्पेशल असा लुक आहे आणि इतकं मस्त वाटते ना. आणि ब्लाऊज रेडीमेड आणि एकदम हेवी असल्यामुळे एकदम असं उठून दिसत आहे. आणि सगळी तयारी करून झाली, मेकअप वगैरे झाला. साडी ड्रेपिंग किंवा मेकअप मी स्वतः केलं. हेअरस्टाईलला फक्त ताईंनी मदत केली होती आणि ती सुद्धा इतकी सेट झाली ना. आणि कार्यालयातून कंटिन्युअस फोन चालू आहे, सगळ्यांचा आवरायचा आहे, त्यामुळे पटकन आता मी बाहेर पडतोय. आणि विरूचा स्पेशली आज लुक दाखवते. विरू या पटकन. इतका एक्सायटेड आहे ना विरू. आणि त्याला ब्लेझरमध्ये बघण्याचं माझं ड्रीम कम्प्लीट झालं. आणि इतका क्यूट दिसतोय ना. खुश इकडे बा. आवडला तुला ड्रेस? बेल सरळ कर. आणि मेन ज्या दिवशी ड्रेस खरेदी केला त्या दिवशी घरात आल्यानंतर घालून बघितला होता तर इतका रडला होता ना. पण आज त्याचा अजिबात तसं नाही, पूर्ण शांत बसलाय. आणि त्याच्या मनात एकच चालू आहे की लग्नाला कधी जायचं. लाडक्या भाच्याच्या लग्नासाठी मामा एकदम रेडी आहे. आणि सकाळपासून एवढे एक्सायटेड चालले ना, चल लवकर चल लवकर. तर मामा खूप खुश आहे. चलो बाय. इस्पुर्लीवरून साकेच्या हॉलला जाईपर्यंत वाटेमध्ये इतकी हिरवळ, मोठमोठी झाडे आहे ना. आणि हा प्रवास इतका बेस्ट आहे ना आमच्यासाठी. खूप मस्त वाटतं. असं वाटतं की कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग करत राहावं. आणि हा जो रोडचं कन्स्ट्रक्शन केलं ना, ते पहिले एकदम खराब रोड होते, परंतु आता सगळीकडे रोड कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे खूप बेस्ट वाटतं. लग्नासाठी हॉल डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे आणि कार्यक्रमाला तर सुरुवात झाली. सप्तपदीचा विधी चालू आहे आणि एक्सायटेड मामा. बेस्ट आहे ना, डोंगराच्या मध्ये असं बसलेलं आहे. आणि आता एंट्री करते. राकेश शुभ विवाह पुष्पा. आणि डेकोरेशन तर इतकं बेस्ट झालं ना. आणि सप्तविधीचा जो काही विधी होता तो करून जस्ट झाला आहे. तर आम्ही एंट्री करतोय आणि रांगोळी वगैरे खूप मस्त आहे. नवरदेव अजून पहिल्याच आउटफिटमध्ये आहे. ऑलरेडी गाडीवर असताना कंटिन्यू ज्योतीचे कॉल चालू होते आणि मी पूर्ण आता आवरून आले. आणि हॉलचं सुद्धा एकदम डेकोरेशन खूप बेस्ट केलं आहे. तर आता तिची रिॲक्शन बघून काय बोलते मला बघून. ज्योती बी रेडी. झाला बी रेडी. सुरुवातीला 4-5 पावलं
सकाळपासून इतकी धावपळ चालू आहे ना आणि पूर्ण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ज्योतीचं आवरून घेतलंय. खुश रेडी. सगळ्यात महत्वाचं आहे कूलर. कमी खावा ज्योती. हळू. माया डबल का. आजच्या जेवणात नॉनव्हेज लोकांसाठी चपाती, ग्रेव्हीतील मटण, तांबडा रस्सा, कांदा, लिंबू, मसाले भात असा मेन्यू आहे. बेस्ट आहे क्वालिटी. इथं आहे की आपलं मेकअप अटॅच आहे. कप्पे कसे आहेत? आहे भरपूर. हा तिच्यासाठी मस्त आहे. भरा भरा लवकर भरा. हा तू बस व्हिडिओ कर. काम काय करू नका कामाच्या. बारक्या आहे आम्ही. तर बारकी आहे. काय काय खाऊ आहे? होय नावालाच बारकी आहे सा. खायला पुढं आणि मोठी कामाला हे करून का नाही. काय काय बोलताय भाऊजांबद्दल? काम करू लागलं. बघून नाही. राखी शादी, राखी शादी. नाही नाही 5 युरो पडल्या. आम्हाला माहिती आहे. लग्नविधीचे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्हाला वेलकमची तयारी करण्यासाठी पिराच्या वाडीला जायचं होतं. तर वाटेमध्येच विरूला मेंढपाळाचा कप दिसला आणि तो इतका एक्सायटेड असतो ना, त्याला बकऱ्यांना हात लावणं खूप आवडतं. तर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तिथेच उतरलो आणि सायंकाळचे 5:30 वाजता इतकं मस्त वातावरण होतं. समोर हिरवीगार झाडी, मोठा डोंगर आणि त्या कळपामध्ये गेल्यानंतर विरूने खूप एन्जॉय केलं. पुढे ते बघालच. दादा त्याला एका बकऱ्याला फक्त हात लावायचा आहे. आम्ही थांबून आलोय. बघ ते कसं दूध पितं व्यवस्थित. घाबरायचं नाही. छोट्या याला चालेल. अरे हिरो हळू. कोणतं पण चालेल. एक घाबरायलेत. हा चालेल. चल विरू हळू जा. ए हळू. बघ ब्लॅक कलरचा. हळू चल. काय नाहीत करत बा. चल चल घाबरायचं नाही. धर. हा पळून जात मग. धर धर. इच्छा पूर्ण झाली विरूची. इकडे बा. हा मया करा. मया कशी करायची? हात फिरवायचा डोक्यावरून. खुश. हळू. वेलकम. सोन पावलांनी सोन नाही लेक आणली. झाली लेक आली.
हळू. आजी दीदी. हो दीदी. दीदीला अजून सांगायला लागते तू आहे. हळू. मागच्या वेळीचा अनुभव आहे आता. उखाना बोल बोल. येत असलं तर घ्या ना. असं नाही. एक्सक्यूज नाही बोल. पुष्पा घे. आवाज मोठा. पुष्पा नाव घ्या म्हणत नंदबाई अडवतात दार. नाव घ्या म्हणत नंदबाई अडवतात दार. उखाणा घेते शुभमंगल प्रसंगी आज. राकेश रावांचे भाग्यलक्ष्मी म्हणून गृहप्रवेश करते आज. ओ वा वा. राकेश आता तोडीस तोड. समुद्राचं पाणी. अरे समुद्राचे पाणी असते खारट आणि काय काय तोडून चंद्रतारे. अरे तेच एक सोपं आहे. समुद्राचे पाणी असते खारे आणि पुष्पासाठी तोडून आणते. झालं झालं आणले आणले. अगं एकच माहिती आहे. बरोबर आहे. चला ओ बहिणा बाई पुढची प्रोसेस. काय म्हणायचे. अरे 3 झाली की रे. लक्षात नाही. ते दार का अडवलंस? तुझी मुलगी माझ्या मुलग्याला देणार काय. हे तुझ्या बायकोला विचार. आता तूच विचार. पुष्पा, तू आपली मुलगी तिला देणार काय? तुझ्या लेकाला देणार काय? ऐकलं नाही. मग भाची राहते बाई. घेतली की काय ऐकलं. काय मांडवाच्या दारी सांडल्या तुरी. होतील गंगा गौरी तर देई तुझ्या. हा चालेल. या या तयारी चांगली केली. चांगली तयारी जोरात. ओके. हा या. साडी जरा वरती वरती. रोहित आठवलं का तू सीन. फ्रेम करायचे. कॅप्शन वाचा. या ताई. अजून लय नाही हो जुना अनुभव. हा मम्मी दार का अडवलंस?
मी काय सांगत काम ऐकणार का? ऐकणार की तू सांगितलं. मी सांगितलेलं काम ऐकणार म्हणते. झालं मग. मम्मीचं काम ऐकणार का? ओके झालं. नमस्कार. हा. ही किती दे? अरे मोठी आहेस तू ये. भाऊ बहीण. चलो बाय बाय. बाबा चालले बघ. विरू बाबा चालले ना, बाय कर. आणि मया अगो बाय बाय. हॅपी जर्नी बोल. कसं एन्जॉय केलं आजचं लग्न? चलो बाय. हॅपी जर्नी. त्यांना स्टँडवरून घालून घरी आले आणि मेन म्हणजे सकाळी आज पिराचीवाडीला वस्ती करायचा प्लॅन असल्यामुळे सगळं साहित्य घेऊन गेलो होतो, किंवा ते मुंबईला जाताना जे काही साहित्य घेणार होतं ते सगळं साहित्य सुद्धा घेऊन पॅकिंग करून घेतलं होतं. परंतु आज वरात नाही आणि थोडंसं ते जाणार, त्यामुळे मी इस्पुर्लीला येण्याचा निर्णय घेतला. आणि ताईने ऑलरेडी सगळं जेवण दिले, त्यामुळे आल्यानंतर जेवण बनवण्याचं तर काहीच टेन्शन नाही. त्यांना डबा भरून दिला आणि ते अगदी 10 ते 15 मिनिटच घरात थांबले आणि लगेच निघून गेले. आणि मेन म्हणजे सकाळी आवरताना घाई गडबडीमध्ये इतका पसारा झाला आहे ना, तर पूर्ण हा आउटफिट लगेच चेंज करून थोडंसं आवरून घेते. आणि इतकी धावपळ झाली आणि खूप मजा केली, सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटलं. आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये मला आवडणारी एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे येताना मी आता ताईंच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत, तर त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या दोन्ही सुना माया आणि प्रियांका खरंच इतक्या खूप गोड आहेत ना. त्या इतक्या भरभरून बोलत होत्या, किंवा त्यांचं जे बोलण्यात एक प्रेम होतं ना, आपुलकी इतकं जाणवत होते. आणि आज ते सगळे घरात असताना त्यांच्या सासऱ्यांनी सुद्धा इतकं मन भरून माझं कौतुक केलं, त्यांना सुद्धा खूप छान बोलले, तर ते ऐकून खूप मस्त वाटलं. आणि अशा लोकांना भेटल्यानंतर जे काही पॉझिटिव्ह बोलतात ना, तर ते एक वेगळंच असतं. तर खरंच ते माझ्यासाठी खूप बेस्ट होतं. तर ते त्यांना बोलले की तुला जशी हवी तशी तुझ्या विचारानुसारची तुला पार्टनर भेटल्या. नेहमी हसत खेळत असते, कोणासोबत बोलू नाही बोलू असं तिच्या मनात नसतं, सगळ्यांसोबत खवखवून हसत बोलत असते. तर हे खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट होती. आणि सगळ्यात आज एक महत्त्वाचं टेन्शन म्हणजे ब्लेझर घातला तर त्या दिवशी विरू रडला होता, परंतु आज दिवसभर त्याने काहीच त्रास नाही दिला. कंटिन्युअस तो बाबांच्याकडे होता आणि घरी आल्यानंतरच ब्लेझर चेंज केलं. त्याच्यामुळे तो आता बाहेर मित्रांसोबत खेळतोय, तोपर्यंत माझं सगळं आवरून घेते. हा लग्नाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन खास आणि एका स्पेशल व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.